काही गोष्टी मनाला अस्वस्थ करून जातात. अजितदादांचा मृत्यू देखील असाच अस्वस्थ करणारा होता. त्यांचे अपघाती निधन अजूनही पचवता येण्यासारखं नाहीये. या सगळ्या दुःखाच्या सागरात महाराष्ट्र लोटलेला असताना त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी मीडियाला दिसला तो सुप्रिया ताईंचा तिथला वावर. त्यावर त्या अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल देखील झाल्या. आपल्यामध्ये असलेल्या या मानसिकतेचा शेवट कधी होणार हा एक प्रश्नच आहे. मात्र त्या दिवशी त्यांचा वावर आणि त्यामागचे अर्थ आमच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. घरात मृत्यू झाला की स्त्रियांनी कसं वागायचं याबाबत आपल्या समाजात आजही एक अलिखित नियम आहे. त्या नियमानुसार स्त्री म्हणजे पार्थिवाजवळ मुकाट बसणारी, पदराने डोळे पुसणारी, कुठलाही निर्णय न घेणारी आणि सर्व काही पुरुष मंडळी पाहतील या अपेक्षेने मागे राहणारी असते. तिचं दुःख ही ठराविक चौकटीतच दिसलं पाहिजे अशी मानसिकता आजही बळकट आहे. जणू स्त्रीला दुःख व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण जबाबदारी स्वीकारण्याचा नाही. म्हणूनच अजितदादांच्या अंत्यविधीत सुप्रियाताईंचा सक्रिय सहभाग अनेकांना अस्वस्थ करून गेला. त्यांच्या डोळ्यासमोर दुःखाचं एक ठरलेलं चित्र होतं. भाऊ गेलाय तर बहिणीनं रडावं, पार्थिवाजवळ बसावं आणि विधीपुरते सर्व काही पाहून निमूटपणानं निघून जावं. मात्र सुप्रियाताई तशा वागल्या नाहीत. त्यांनी पुढाकार घेतला, निर्णय घेतले, संपूर्ण व्यवस्थेची सूत्र हातात घेतली. हे दृश्य काही जणांना पचलं नाही, कारण स्त्री सक्षमपणे नेतृत्व करताना पाहणं आजही लोकांना अस्वस्थ करतं. पण खरा प्रश्न असा आहे की स्त्रीने असं का करू नये? संकटाच्या वेळी घराची जबाबदारी उचलणं हे केवळ पुरुषांचंच काम आहे का? तुमच्या आमच्या घरात अडचणीच्या काळात स्त्रिया निर्णय घेत नाहीत का? परिस्थिती सांभाळत नाहीत का? मग पवारांच्या घरात तेच घडलंय तर ते असामान्य कसं ठरतंय? अजितदादांचा अंत्यविधी हा केवळ कौटुंबिक कार्यक्रम नव्हता, तर तो राज्य पातळीवरील एक घटना होती. राज्यातील, देशातील मान्यवर नेते, प्रशासकीय यंत्रणा आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे लाखोंच्या संख्येने आलेला भावनिक जनसमुदाय उपस्थित होता. सर्वांना अंत्यदर्शन मिळावं, कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडावा, गर्दी अनियंत्रित होऊ नये आणि VIP प्रोटोकॉल पाळले जावेत यासाठी काटेकोर नियोजन आणि समन्वय आवश्यक होता. हे सगळं आपोआप होत नाही. त्यासाठी ठाम निर्णय घेणारं नेतृत्व लागतं. सुप्रियाताईंनी ती जबाबदारी स्वीकारली. मात्र स्त्रीने अशा प्रसंगी धैर्यानं उभं राहावं, निर्णय घ्यावेत आणि नेतृत्व करावं हेच काही लोकांना असह्य करून जातं. त्यांच्या मनात अजूनही हे बाईचं काम नाही ही जुनी मानसिकता खोलवर रुजलेली आहे. या सगळ्यात सर्वाधिक आघात मात्र त्या कुटुंबावर झालाय हे आपण विसरून जातो. दुःखाची झळ त्यांनाच जास्त बसलीय. तरीही त्यांनी परिस्थिती स्वीकारली, स्वतःला सावरलं आणि जबाबदारी समर्थपणे पेलली. हेच खरं धैर्य आहे. आपण काही दिवसात सावरतो आणि पुढच्या बातमीमध्ये गुंततो, पण त्या कुटुंबासाठी हा आघात आयुष्यभराचा आहे. तरी सुद्धा ही माणसं समाजात, कामात आणि जनतेमध्ये उभी राहतील, कारण त्यांची जडणघडण तशी आहे. दुःख व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. स्त्रीने दुःखाच्या क्षणी काय करावं, तिने कसं शांत, लाजाळू आणि मागेच राहावं ही अपेक्षा स्वतःतच किती अन्यायकारक आहे. जर स्त्रियांनी नेहमीच समाजाने आखून दिलेल्या चौकटी पाळल्या असत्या तर इतिहासातील कित्येक धैर्यवान स्त्रिया आपल्याला कधीच समजल्या नसत्या. आज असंख्य मुलींनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केलेले, प्रेताला खांदा दिलाय, पिंडदान केलंय आणि अस्थि विसर्जनही केलं आहे. तेव्हा कुणीही प्रश्न विचारला नाही, कारण त्यावेळी वास्तव हे समाजाच्या संकुचित विचारांपेक्षा मोठं होतं. त्या दिवशी जर पुढाकार एखाद्या पुरुषाने घेतला असता तर ते सगळ्यांना स्वाभाविक वाटलं असतं. पण पुरुष मागे आणि स्त्री पुढे असणं अजूनही आपल्या पचनी पडत नाही, कारण साडी नेसलेली स्त्री म्हणजे फक्त पदर सांभाळणारी अशी प्रतिमा अजूनही लोकांच्या मनात ठासलेली आहे. नेतृत्व, निर्णय क्षमता आणि धैर्य हे लिंगावर अवलंबून नसतं हे स्वीकारण्यास आपला समाज अजूनही मागे आहे. घरातील कर्त्या भावाची जबाबदारी बहिणीनं उचलली इतकंच काय ते घडलंय, पण ते स्वीकारता न येणं हा दोष स्त्रीचा नाहीये, तर आपल्या पितृसत्ताक मानसिकतेचा आहे. बाकी तुमच्या विचारांसाठी कमेंट बॉक्स आहेच, व्यक्त व्हा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.